हॅलो. तर आजच्या दिवसातला शेवटचा सामना, लीग स्टेजचा शेवटचा सामना, जान्हवी स्पोर्ट्स वर्सेस रॅप्टर्स लवकरात लवकर सुरू होईल. तत्पूर्वी आपण आजचा पॉइंट टेबल एकदा जरा बघून घेऊ. ओव्हर 4च. पुढच्या मॅचेस 3 ओव्हर करा. विनीत सिंग आहे. विनीत सिंग प्रतीक तांबे, प्रतीक टाक आणि सुदर्शन. तर श्री साई सिद्धी संघ 2 मॅच 2 विन टॉपला. रॅप्टर संघ सध्या 2 नंबरवरती आहे. 3 नंबरवरती अखिलेशची टीम आहे आणि 4 जान्हवी स्पोर्ट्स. हा म्हणजे दोन्ही जे टीम खेळत आहे नंबर 2 आणि नंबर 4, त्यामुळे या मॅचच्या निर्णयावरती पॉइंट टेबल मध्ये गडबड होऊ शकते. शिवराज्य संघ हा पण 2 पॉइंट वरती आहे, त्यामुळे बघावं लागेल. सामना चुरशीचा आहे आणि मजा येईल. थँक्यू. थँक्यू सो मच सर. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात झालेली आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये खरं तर हा पहिला ब्लास्ट होतोय. खरं तर स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर फलंदाज प्रतीक होते आणि त्यांच्या बॅटमधून मात्र हा पहिला ब्लास्ट. षटकाच्या मदतीने टीमची टोटल 7. या ठिकाणी व्हाईट बॉल. येस मॅच ऑन. खरं तर या मॅच वरती नक्कीच शिवराज्य क्रिकेट संघाचं हे भवितव्य आहे आणि इथून आपण पाहू शकाल फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलला अक्षरशः फेकून दिलंय गोलंदाजाच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुदर्शनला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती आहे सुदर्शन आणि त्याच्या अगेन्स्ट हा आणखीन एक ब्लास्ट होतोय. ओव्हर कंप्लीट झालेले आहे सर. टीमची टोटल 14 धावा. या ठिकाणी थोडस करेक्शन, थोडस नक्कीच स्कोरिंग मध्ये थोड्या चुका झाल्या, माफी असावी. आताचा हा चेंडू ऑन साइडला सरळ बॅटने पाठवला, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक होता. अगदी इथून पाहिलं तर लॉंग ऑफला खेळाडू आहेत तेजस, चांगली फिल्डिंग, परंतु या चेंडूवरती एक सिंगल आलेली आहे, त्यामुळे सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाऊन पोहोचली आहे. अप्रतिम या ठिकाणी फटकेबाजी सध्या सुरू आहे विदित आणि प्रतीक यांची. पुन्हा एकदा या ठिकाणी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू अगदी थर्ड मॅन मध्ये जातोय. तिथे पाहिली तर चांगली फिल्डिंग. एकच धाव. येस, ओव्हर कंप्लीट. आता पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 19 धावा. अगदी इथून या मॅच मध्ये दोन्ही संघांना खरं तर अगदी इथून पाहिलं तर जर का रॅप्टर्स जिंकतो तर शिवराज्य क्रिकेट संघ देखील इन होऊ शकतो, परंतु इथून जर का जान्हवी स्पोर्ट्स जिंकते तर नक्कीच रॅप्टर्स देखील आतमध्ये राहील.
अगदी लीग स्टेज आहे. लीग स्टेज मध्ये अगदी एकमेकांवर भवितव्य असतो, त्यामुळे इथून आता या मॅच वरती सर्वांच्या नजरा आहेत. स्पेशली मी तर म्हणेन शिवराज्य क्रिकेट संघ सध्या तरी रन रेट वरती सर्वांचं लक्ष आहे. आताचा हा चेंडू ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी यष्टांच्या मागे अप्रतिम जजमेंट. खरं तर सुदर्शन मात्र वेगाने धावले आणि चेंडूला कलेक्ट केलं. या ठिकाणी कॅच कंप्लीट. पहिला धक्का या ठिकाणी लागतोय, तो म्हणजेच टीम रॅप्टर्स संघाला. फलंदाज प्रत्येक मैदानाच्या बाहेर. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सुलतान आहेत. अगदी पहिल्याच बॉलवरती विपुलने मात्र विकेट अंकित केलाय, विकेट आपल्या नावावरती केलाय. आताचा हा चेंडू शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला खेचला, परंतु इथे फटका फसला डीप मध्ये. तिथे खेळाडू होते, अगदी टॉम होते, त्यांना बेट केलं जात आहे, परंतु टॉमला खरं तर आपल्या उंचीचा फायदा करायचा होता. या ठिकाणी जम्प करणं फार महत्वाचं होतं. चेंडू आतमध्ये ढकलणं आणि इथून मात्र त्यांच्याकडे थोडा मिसफील्ड झालेली आहे, त्यामुळे या ठिकाणी हा षटकार आलाय. टीमची टोटल 25. आताचा हा चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर वेगाने पाहिलं तर अंगावरती येणारा हा चेंडू होता, परंतु याही चेंडूवरती पाहिलं तर हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून पाहिलं तर एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने 26. आताचा हा चेंडू अगदी इथून लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल पाहायला मिळेल. खरं तर इथून एक अवांतर धाव मिळते. गोलंदाज विपुल आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती, आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते. अगदी मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवलं जात आहे. सातत्याने टप्पा देखील चेंज केला जातोय. अप्रतिम हा चेंडू होता, परफेक्टली हा यॉर्कर लेंथ. अगदी वेगाने चेंडू मात्र आला आणि त्यानंतर अगदी यॉर्कर लेंथ पाहायला मिळतोय. फार कमी वेळ असतो, चेंडू फार वेगाने येतो. समोर चेंडू ऑन साइडला पाठवला, डीप मध्ये खेळाडू आहेत त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. व्हेरी गुड स्टॉप, परंतु या चेंडूवरती एकच धाव. एक सिंगल आलेली आहे. टीमची टोटल 28. आताचा हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. अगदी स्ट्राईक वरती सुलतान होते. खरं तर त्यांच्यासाठी हा फसवा चेंडू होता. ऑन साइडला विट अँड वॉच खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. इथून हा डॉट बॉल. पाहता पाहता षटक क्रमांक दुसरेही कंप्लीट झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 28. 28 धावा. षटक क्रमांक 30. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती तेजस मेहर यांना आपण पाहू शकाल. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर या तिसऱ्या ओव्हर मध्ये तेजस मेहर ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. अगदी जिथे 12 मध्ये 25 पाहिजे होत्या त्यावेळेला खरं तर त्या ठिकाणी तेजस आले.
अवघ्या 6 धाब्यांचा षटक आणि त्या चॅलेंज ओव्हर मध्ये अगदी शिवराज्य क्रिकेट संघाला त्याने थांबवलं आणि तिथे पाहिलं तर चांगली कामगिरी आणि तिथून खऱ्या अर्थानं जान्हवी स्पोर्ट्स संघाला खरं तर टर्न मिळालं. अगदी इथून चौथ्या षटकाचा विचार केला तर कदाचित मी तर म्हणेन टॉम यांना नक्कीच राखीव ठेवलेलं आहे. इथून पहिलाच बॉल गुड लेन स्पॉटचा आहे. अगदी लेग टर्न केला होता परंतु अगदी या चेंडूला रीड केलं, या चेंडूला ओळखलं आणि त्यानंतर बॉलला पाठवलाय. पुलचा फटका सक्सेसफुल होतोय, षटकार. वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी आता मात्र ब्रेक अप्रतिम हा चेंडू होता. अगदी अवे फ्रॉम दी बॉडी होता परंतु त्यानंतर आतमध्ये आला. इथून हा डॉट बॉल निर्धाव चेंडू आहे. खर तर मैदानाच्या आतमध्ये तेजस चांगली कामगिरी करतात परंतु इथे बॅटची एज होते. कदाचित नक्की ज्येष्ठांच्या मागे ही कॅच मात्र ड्रॉप केली जाते. कदाचित मी तर म्हणेन इथे तेजस थोडासा नाराज असेल कारण की महत्वाची कॅच होती. विनीत खरतर ह्यांची ही कॅच होती परंतु तिथे कॅच ड्रॉप. परंतु त्यानंतर सेकंड साठी आपण पाहिलं सुलतान यांना विकेट सेक्रिफाईस करावी लागते फलंदाज बाद. या ठिकाणी थोडासा लेझीपणा पाहायला मिळेल परंतु इथून आणखीन एक धाव मात्र जोडली जाते. 1+1 2 धावा पुन्हा धाव फलकावरती ऍड केल्या जात आहेत. टीमचे टोटल 37. चॅलेंज सध्या सुरू आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता परंतु असं वाटलं होतं की इथून आता हे चॅलेंज कंप्लीट केलं जातं की काय परंतु आतापर्यंत 4 मध्ये अवघ्या 90 धावा आल्यात. म्हणजेच येणाऱ्या 2 चेंडूमध्ये चॅलेंज कंप्लीट करायचं असेल तर अजूनही 6 धावा इथून पूर्ण करावा लागतील. परंतु आताचा हा चेंडू परंतु इथे घडलंय काय पावसाळी क्रिकेट आहे त्यामुळे अशा प्रकारचा क्रिकेट नक्कीच आपण नेहमीच पाहतोय. अगदी थर्ड मॅन मध्ये अगदी आपण पाहिलं तर फाईन लेग मध्ये तिथे खर तर रॉकेट आहेत. चला या ठिकाणी व्हाईट बॉल आहे आणि त्यानंतर सर 4 आहेत ना. येस 4 आहेत म्हणजेच तब्बल 5 धावा या ठिकाणी. आता चॅलेंज ओव्हर जो होता तो कंप्लीट झालेला आहे परंतु अजूनही एक चेंडू शिल्लक. या एक्स्ट्राच्या धावा आल्यात आणि त्यानंतर आताचा हा चेंडू यस परफेक्टली बॉल आहे, फेअर बॉल आहे त्यामुळे इथून ओव्हर कंप्लीट असेल. नक्कीच हा चेंडू जर का आधी आला असता तर चॅलेंज कंप्लीट झाला नसता. अगदी इथून चॅलेंज कंप्लीट झाला त्यामुळे आपण आता 5 धावा ऍड करतोय त्यामुळे 46 होत्या. 5 धावा ऍड म्हणजेच तब्बल 51 धावा. 50 अप 51 धावा धाव फुलकावरती पाहायला मिळत आहेत. रॅप्टोर्स बदलापूर संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. खर तर रॅप्टोर्स ह्याचा मिनिंग पाहिला मराठीमध्ये तर विषारी खर तर शिकारी पक्षी म्हणून नक्कीच यांची ओळख आहे. मॅच ऑन. पहिलाच बॉल समोर आहे आणि त्याला समोरच पाठवलाय थेट कॅमेरामॅनच्या भेटीला. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. पहिल्याच बॉलवरती धमाका आणि दुसराही बॉलवरती आणखीन एक
दमदार षटकार पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळत आहेत. खर तर या मॅच वरती सर्वांच्याच नजरा आहेत. आताचा हा चेंडू अगदी बॅट्समन पासून दूर चेंडू आहे, त्यामुळे इथून हा डॉट बॉल आहे. खरं तर जेव्हा जेव्हा फलंदाजाच्या अंगावरती चेंडू ठेवले जातात तेव्हा तेव्हा नक्कीच धाबा येताना आपण पाहतो, परंतु जेव्हा जेव्हा बॅटर पासून दूर म्हणजेच अवे फ्रॉम दी बॉडी जेव्हा गोलंदाजी केली जाते तेव्हा डॉट बॉल आणि बॅटच्या एज नेहमीच असतात, परंतु इथे हा फुल टॉस बॉल, आणखीन एक चेंडू सीमारेषा पार, षटकार. आणि कदाचित असं वाटलं होतं की चौथ्या ओव्हरमध्ये टॉम येतील, परंतु या ठिकाणी थोडेसे फेरबदल प्रथमेश आलेत आणि त्यांच्यावरती देखील आक्रमण सध्या सुरू आहे. खरं तर डावकर हाताचे गोलंदाजांकडे नॅचरल लेग कट असतो. आताचा हा चेंडू यस परफेक्टली बॉल आहे, त्यामुळे इथून आणखीन एक डॉट. आताचा हा चेंडू अगदी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धाव नाहीये, त्यामुळे इथून हा देखील डॉट आहे. ओव्हर कंप्लीट आहे, षटक संपलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 64 धावा आणि 65 धावा संख्येचे टार्गेट आहे. चला ठिकाणी थोडासा नक्कीच फेरबदल या ठिकाणी केला जातोय. चला 64 आहेत, माफी असावी, आपण तिसऱ्या ओव्हरमध्ये त्या 5 धावा ऍड केल्या नाहीयेत, त्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आता इथून या 5 धावा आपण ऍड करतो, म्हणजेच 69 69 धावा धाव फुलकावरती आहेत आणि 70 धावा संख्येचं टार्गेट आहे. जान्हवी स्पोर्ट्स 24 बॉल मध्ये तुम्हाला 70 धावा इथून चेस करायच्या आहेत.
येस. नाईन. मॅच ऑन. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा देऊयात या महत्वाच्या मॅच साठी. 24 बॉल आणि 70 धावा इथून चेस करायच्या आहेत. पहिलाच बॉल खरं तर इथून लेग स्टिक्सच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून येतोय. म्हणजे इथून खऱ्या अर्थानं धावांची सुरुवात झालेली आहे. एक्स्ट्राची धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. खरं तर टीम जान्हवी स्पोर्ट्स खरं तर अकाउंट ओपन झालंय. आताचा हा चेंडू ऑन साइडला या ठिकाणी आपण पाहू शकाल. खेचण्याचा प्रयत्न परंतु इथून येस इथून आपण पाहिलात हा डॉट बॉल आहे. ऑन साइडला या ठिकाणी खेचून मारलेला फटका भरपूरच लांब पाहायला मिळेल. कदाचित मी तर म्हणेन बॉयला देखील हा चेंडू मिळणार नाही. एवढ्या लांब चेंडू गेलाय. सुदर्शन यांना आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आपलं वैयक्तिक अकाउंट मात्र षटकाराने ओपन करतोय. मॅच ऑन. षटकार तर आलाय मैदानाच्या आतमध्ये. लो फुल टॉस बॉल आहे ऑन साइडला. बॉलला टर्न केला परंतु तिथे खेळाडू उपलब्ध आहेत. या चेंडूवरती पाहिलं तर एकच धाव मिळेल. सिंगल आलेले आहे. सिंगलच्या मदतीने 8 धावा धाव फलकावरती. खरं तर 70 धावांचं टार्गेट या ठिकाणी हे चेस करायचं आहे. म्हणजेच प्रत्येकी ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट पाहिलं तर 17.33. खरं तर 17.33चा सरासरी इथून धावा कुटायच्या आहेत. म्हणजेच प्रत्येकी ओव्हरमध्ये 17 पेक्षा जास्त धावा. अगदी या ठिकाणी हा फसवा चेंडू होता. खरं तर अगदी ओव्हर पिच बॉल परंतु या चेंडूवरती वेग थोडासा कमी झाला आणि त्यानंतर इथून पाहिलं फलंदाज तेजस यांना खरं तर बेट केलं. तेजस राऊत आताचा हा चेंडू समोर आहे परंतु ऑन साइडलाच बॉलला पाठवलाय. फटका दमदार आहे आणि बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. इथून षटकार आलेला आहे. खरं तर भरपूर चांगली सुरुवात. खरं तर जान्हवी स्पोर्ट्स या संघाला सुरुवात चांगली पाहिजे होती आणि ती सुरुवात सुदर्शन जाधव आणि तेजस राऊत यांच्या माध्यमातून मिळते. दोघांच्याही बॅटमधून एक एक ब्लास्ट म्हणजेच एक एक षटकार आलाय. आताचा हा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न कव्हर्स मध्ये बॉल अडकवण्याचा प्रयत्न झाला होता परंतु इथून बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथून ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले बिनबाद 14 धावा.
मॅच ऑन. षटक क्रमांक दुसरं. पहिलाच बॉल अगदी शॉर्ट ऑफ लेन, परंतु ऑन साइडला थांबून मारलेला हा फटका. सुदर्शन जाधव यांचा हा फटका आपण पाहू शकाल, अप्रतिम आहे. बॉल सीमारेषा बाहेर, षटकार. षटकार आलाय म्हणजे टीमची टोटल पुढे जाते, जाऊन पोहोचली आहे ती 20 या धावसंख्येवरती. आताचा चेंडू लो फुलटॉस करायचा होता, परंतु फुलटॉस आलाय आणि त्यानंतर याही बॉलला पाठवलाय सरळ बॅटने थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका, आणखीन एक षटकार. अप्रतिम बॅटिंग. दोन्ही ओपनर आता मैदानाच्या आतमध्ये अग्रेसिव्ह बॅटिंग करतायत. अटॅकिंग क्रिकेटला खरं तर इथून प्राधान्य देत आहेत, कारण की 70 धावसंख्येचं टार्गेट आहे. टार्गेट मोठं आहे, त्यासाठी मोठ्या फटक्यांना देखील इथून इन्व्हाइट करावं लागेल. वन्स अगेन बॅक टू बॅक हा तिसरा धमाका पाहायला मिळतोय आणि इथे देखील या बॉलला पाठवलंय पुल करत असताना पुन्हा एकदा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार. सध्या तरी सागरला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना, परंतु सुरुवातीच्या 3ही चेंडूंवरती 3 ब्लास्ट झालेत, परंतु आताचा हा चेंडू वेगवान आहे. टप्पा पडल्यानंतर अगदी वेगाने चेंडू बाउन्स झाला, अंगावरती आला. त्यानंतर बॉलला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु थेट अगदी जे मनगट आहे अगदी तिथे मात्र हा चेंडू स्पर्श होतो. त्यामुळे इथून आणखीन एक धाव मिळते. अगदी डॉट येण्याऐवजी सिंगलला प्राधान्य द्या, कारण की ती सिंगल धाव तुमचा बचाव करेल, तुमच्या रन रेट मध्ये देखील सुधारणा करेल. यॉर्कर लेन फटका चांगला आहे. वी शेप मध्ये बॉलला पाठवलाय, गॅप मध्ये तिथे डीप मध्ये खेळाडू आहेत. व्हेरी गुड स्टॉप. अप्रतिम या ठिकाणी फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं आणि एक्झॅक्टली चेंडूला कुठे थ्रो करायचा आहे हे सर्व गोष्टी पाहाव्या लागतात आणि इथून चांगली फिल्डिंग. सिंगल आलेली आहे. टीमची टोटल 34, 34 धाबा. अजूनही 36 धाबा इथून बनवायच्या आहेत. शेवटचा बॉल. 13 चेंडूमध्ये 36 बनवायचे आहेत. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची लिडिंग एज. बॉल अगदी पाठीमागे जातोय. तिथे सुरेश आहेत, सुरेश बुरबुरे यांना आपण पाहू शकाल तिथे चांगली फिल्डिंग करत असताना. आणि आता इथून ओव्हर कंप्लीट. शेवटच्या बॉलवरती सिंगल आलेले आहे, म्हणजेच पहिल्या 2 ओव्हरमध्ये अर्धा लक्ष पार केलेला आहे, परंतु अजूनही अर्धा लक्ष बाकी आहे. म्हणजेच 35 बनल्यात. आता इथून अजूनही 35 धाबा बनवायच्या आहेत. अगदी इथून आपण पाहू शकाल खरे तर रॅप्टर टीमचा खरा रॅप्टर अर्थातच सुरेश बुरबुरे, जे नेहमीच विषारी गोलंदाजी करत आहेत. खरं तर सुरेश बुरबुरे खरं तर या टीमचा तो विष आहे. चला या ठिकाणी सुरेश बुरबुरे मॅच ऑन. 12 चेंडू 35 ची गरज. चॅलेंज ओव्हर. पहिलाच बॉल. वेगवान चेंडू. टप्पा पडल्यानंतर ऑन द टोस समोरून बॉलला उडवलाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर हा डॉट बॉल आहे. स्ट्राइक वरती सुदर्शन आहे, तो सध्या तरी 300च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग करतोय. म्हणजेच 9 चेंडू मध्ये 27 बनल्यात.
समोरचा चेंडू आता मात्र पॉवरफुल स्ट्रोक आहे ऑन साइडला लॉफ्टेड हिट इट्स अ मॅक्सिमम हा मोठा फटका आहे आणखीन एक षटकार येतोय खर तर सुदर्शन जाधव याच फटक्यांसाठी जाणला जातो जो समोरचे चेंडू सोडत नाही सातत्याने फोडतो आताचा हा चेंडू अगदी या ठिकाणी लाईन आणि लेन पाहावी लागेल यशवंतांचा इशारा वाईट साईड वय सध्या तरी षटकार आल्यानंतर इथून सुरेशवरती थोडासा दबाव अगदी या चेंडूवरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता परंतु हा चेंडू बाहेर आलाय वाईट बॉल आहे 42 हा देखील फटका दमदार आहे अगदी चेंडू चांगला होता परंतु त्यानंतर हा फटकाही चांगला आहे क्वालिटी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल अगदी वाईड यॉर्कर या ठिकाणी केला होता परंतु याही फटक्याला याही चेंडूला खरं तर खोदून काढलंय आणि त्यानंतर अगदी डीप कव्हर मध्ये बॉलला पाठवलं 6 धाब्यांसाठी आलाय षटकार आता समीकरण येऊन पोहोचले 9 चेंडू मध्ये 22 बनवायचे आहेत परंतु चॅलेंज ओव्हर सध्या तरी सुरू आहे अगदी एक धाव तर कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न इथून सध्या तरी आपण पाहू शकता गरज आहे का परंतु इथून या विकेटने भरपूर फरक पडू शकतो आणि आता इथून महत्वाचा विकेट म्हणजेच सुदर्शन जाधव जो टच मध्ये होता त्याला आता जावं लागेल डग आउट मध्ये रन आउटच्या स्वरूपामध्ये हा पहिला धक्का लागतोय टीम जान्हवी स्पोर्ट्स संघाला अगदी चॅलेंज ओव्हर मध्ये 4 बॉल मध्ये आतापर्यंत 14 आलेले आहेत त्यामुळे चॅलेंज कंप्लीट करावं लागेल इथे फटका चांगला आहे कट केलाय बॉलला पाठवलं डीप मध्ये कव्हरला खेळाडू आहेत त्यामुळे इथून या चेंडूवरती एक धाव कंप्लीट म्हणजे 5 बॉल मध्ये 15 बनल्या चॅलेंज कंप्लीट झालेलं आहे चॅलेंज कंप्लीट आहे परंतु आता इथून प्रयत्न असेल तेजस राऊत यांचा की शेवटच्या हे चेंडूवरती एखादा मोठा फटका यावा त्यामुळे मुवमेंट देखील शिफ्ट होऊ शकतो स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न अगदी बॉलला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे तिथे थोड्या चुका होतात मिस फिल्डिंग पाहायला मिळेल आणि त्यानंतर इथून या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट अगदी या ओव्हरचा विचार केला तर जबल तब्बल 17 धावा आलेल्या आहेत चॅलेंज कंप्लीट झालेला आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे 57 धावा संख्येवरती त्याच्यामध्ये आता आपण 5 धावा ऍड करतोय म्हणजे टीमची टोटल येस ऍड करून मात्र 57 धावा बनलेल्या आहेत 5 धावा ऍड केलेल्या आहेत टीमची टोटल 57 धावा आता समीकरण या ठिकाणी पाहायला मिळेल काय पडला पण शेवटचे 6 चेंडू आणि 13 धावा संख्येची गरज 6 बॉल 13 ची गरज अगदी इथून आता पावसाने देखील हजेरी लावलेली आहे कदाचित आता पाऊस मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट टाकू शकतो खर तर या मॅच मध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न आता पाऊस देखील करू शकतो कारण की खेळपट्टी पुन्हा एकदा थोडीशी ओलसर होते स्ट्राइक वरती बॅट्समन पहिलाच बॉल लो फुल टॉस होता परंतु ऑन साइडला अगदी दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु या चेंडूवरती एक धाव आलेली आहे
लेग बाईच्या माध्यमातून एक धाव. 58 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आता 5 चेंडू आहेत, 12 धावा बनवायच्या आहेत. ऑन साइडला खेचून मारलाय, फटका इथे अप्रतिम आहे, दर्जेदार आहे आणि चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. षटकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. 64 बनल्यात. आता सामना जिंकण्यासाठी अजूनही 6 धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू 4 आहेत आणि 4 मध्ये 6. आता मॅच इझी वाटते, परंतु क्रिकेट आहे, जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे सांगणं कठीण आहे. इथे आपण पाहिलं एक धाव तर कंप्लीट आहे. दुसराचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे, परंतु इथे नशिबाची साथ मिळते, नशिबाची साथ मिळते. नॉन स्ट्राईक इनला अगदी डायरेक्ट हिट आणि इथून विकेटचा पतन. पहा यानंतर सेमीफायनल पाहायला मिळणार आहे. ती म्हणजेच आपण लीग स्टेज प्रमाणे आहोत, त्यामुळे सेकंड आणि थर्ड या दोन संघादरम्यान नेक्स्ट मॅच. त्यानंतर पहिल्या क्रमांक आणि त्यानंतर चौथ्या क्रमांकावरती जे संघ आहेत त्यांच्यामध्ये दुसरी सेमीफायनल होणार आहे. ऑन साइडला खेचलाय आणि इथे मॅच देखील आपल्या बाजूने खेचली आहे. चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार, मॅच फिनिश. सामना जिंकलाय टीम जान्हवी स्पोर्ट्स या संघाने. म्हणजे इथून आपण पाहिलं तर आता खऱ्या अर्थानं नक्कीच इथून